नमस्कार मंडळी. तर केळी फेकताय का तुम्ही? केळी पिकल्यानंतर ना काय करायचं, चला तुम्हाला आज मी सांगते. त्याची रेसिपी खूपच मस्त आहे. ह्याच्यापेक्षा जास्त पिकलेली असेल तरीही चालेल, एक नंबर लागते रेसिपी आणि पोरं तर आवडीने खातील. तर चला तुमच्यासोबत ही शेअर करावं म्हणलं, कारण की घरात माझ्या पण पडलेलेच होते आणि उन्हामुळं ना भरपूर असे लवकर पिकून जातात केळी आणि नरम पडतात, ते खाऊ पण वाटत नसतात. त्यामुळे मग मी काय केलं, 6 केळी होता त्याला ना मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित असं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेत. त्याला मस्त पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर आता तूप टाकायचं आहे. तर मी 2-3 चम्मच इतकं तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला काजू टाकून फ्राय करून काढायचे आहेत, मस्त क्रिस्पी होऊस्तर. ज्यावेळेस काजू आपले मस्त असे लालसर होतील ना, त्यानंतर ना आपल्याला काढायचे आहेत. तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू असे मिक्स करत राहायचे आहेत. आणि हे जर मी काय बनवणार आहे, चला ते तुम्हाला मी पुढे सांगेलच. आणि असं तुम्हाला बिलकुल पण वाटणार नाही, त्याचं तुम्ही जामसारखं पण यूज करू शकतात आणि तुम्ही त्याला खाऊ पण शकतात, इतकं भारी लागतं बरं का. तर आता हे बघा, आता ही जी फ्युरी केलेली आहे मी टाकून दिलेली आहे. आता तुम्हाला पातळ फॉर्ममध्ये दिसत असेल ती. आणि नंतर ना त्याला आपण हळूहळू जसं जसं हलवू ना आपण, तसं तसं ते घट्ट होत राहणार. तर बघू शकता. आणि आपल्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे. तर मी मीडियम गॅस करून घेतलेला आहे. आणि जेव्हा ते घट्ट होईल ना, त्यानंतर तुम्हाला काय टाकायचं मी ते सांगतेच पुढं. तर आता हे बघा, जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे. तर बघा, आता हळूहळू ते घट्ट होते बघा मिश्रण. आणि केळी वगैरे अजिबात काळी पडणार नाही. आता तुम्ही बघू शकतात किती मस्त असं दिसतीये, व्हाईटच. आणि जसं जसं तुम्ही मिक्स करसाल तसं तसं त्याला हलवत राहायचं. आता ऑलमोस्ट ते घट्ट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ना आता एका साईडला मी गूळ घेतलेला आहे. आता तुम्हाला गूळच्या जागी साखर पण तुम्ही यूज करू शकता, पण मी हेल्दी वेनी म्हणून बनवावं म्हणून गूळ यूज केलेला आहे. तर मी आता आपली जी फ्युरी आहे ना, ती 2 वाटी इतकी होती फ्युरी, त्यातलं मी 1च वाटी गूळ घेतलेला आहे. आणि 1 वाटी गुळामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, 1 अर्धी वाटी इतकी. अर्धी पण नाही, त्यापेक्षा कमीच टाकायची, फक्त गूळ आपलं मेल्ट व्हायला पाहिजे बस. आणि तेवढं मेल्ट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे. तर चला आता तुम्हाला मी दाखवते. तर आता मी गूळ ठेवलेला आहे एका साईडला. तर बघू शकता मस्त असं त्याला वरी फेस आलेला आहे आणि मस्त असं तर मेल्ट झालेलं आहे. आणि आपलं जे मिश्रण आहे ते सुद्धा मस्त असं घट्ट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आता आपल्याला जे गुळाचं मिश्रण केलेलं आहे ना, ते आपल्याला आता त्यात टाकायचं आहे. तर आता बघू शकता मी मिश्रण करत आहे. त्यामध्ये आपल्याला काजू पण टाकून द्यायचे आहेत. तर मी काजूसुद्धा टाकून दिलेले आहेत त्यामध्ये. आणि आता ते पण आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करायचं आहे. कुठवर मिक्स करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगतेच. तर आता बघा, कंटिन्यू तुम्हाला फास्ट गॅसवर मिक्स करायचं आहे. तर आता बघा, मी काजू पण मिक्स केलेले आहेत तळलेले. आणि आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे बरं का. हे बघा, आता मी कसं मिक्स करत आहे तसं तुम्ही मिक्स करत चला. आणि माझी काय थोडीफार मिस्टेक पण झालेली आहे, ती काय झाली ते तुम्हाला पुढं सांगते. म्हणजे जी गोष्ट मला बनवायची होती ना, ती गोष्ट झालेली नाही आहे. बाकी सर्व टेस्टमध्ये वगैरे एक ओके झालेलं नाही का. तर आता आपल्याला त्यात टाकायचं आहे, ज्या डब्यामध्ये आपल्याला हे जर व्यवस्थित असं सेटअप करून घ्यायचं आहे. मला हे जी बर्फी बनवायची होती, पण बर्फी तर बनली नाही, पण हलवा 1 नंबर झाला. म्हणजे जामसारखं पण झालं आणि हलवा पण झालेला आहे. तर हे कर्नाटक साईडला भरपूर प्रमाणात असं बनवलं जातं बरं का. आणि खूप छान लागतं. ह्याला ना पायसम पण म्हणतात. तर 1 नंबर लागतं बरं का. तर आता हे बघू शकता, आपलं मिश्रण आता टाकून द्यायचं आहे. आणि मिश्रण बघा कसं लिक्विडी झालेलं आहे. जास्त पण पातळ नको, जास्त घट्ट पण नको, मीडियम पाहिजे होतं. पण आता ह्याच्यात माझं काय म्हणजे मिस्टेक झाली ते मला पण नाही कळते. पण बर्फी जमली नव्हती, पण असं चला. पण असं पण खायला खूप मस्त झालेलं. केळी फेकण्यापेक्षा तर असं उपयोग केलेला सर्वात उत्तम नाही का. तर आता हे बघा, मी सर्व मिश्रण टाकत आहे त्यामध्ये. आणि तर आपल्याला ते मिश्रण टाकून टॅप करायचं आहे. आणि त्याला कूलर खाली ना मी थोडंसं असं थंड केलेलं आहे. तर बघू शकता मस्त असं तर थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे, आपलं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्याला सेट होण्यासाठी. तर आता मी डब्बा पॅक करून घेणार आहे. तर हा होता आरोचा टिफिन होता आणि त्याच टिफिनमध्ये मी ठेवलेला आहे. तुमच्याकडे जे पण कंटेनर असेल त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर आता हे बघा, मी व्यवस्थित असं पॅक केलेलं आहे. प्रयत्न तर केलेला बर्फी बनायचा, पण काय झाला नाही. तर असं होत असतात नाही का कधी कधी अशा गोष्टी पण. आणि आता त्यामध्ये आता फ्रीजरमध्ये मी ठेवून देणार आहे. आणि तुम्हाला मी दुसऱ्या दिवशी दाखवेलच काय झाले त्याची हालत आणि काय नाही. आणि खायला खरं सांगते 1 नंबर झालेली, मस्त पण लागत होती.
तर आता हे बघा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी खोलून पण दाखवत आहे. खूप प्रयत्न केला मी खाली टाकायचा, पण खाली व्यवस्थित झालाच नाही तो म्हणजे सेटअप. आता माहीत नाही मला का झाला नाही. तर असा मस्त असा शिरा समजू शकता तुम्ही त्याला, शिरा झाल्यावानीच. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला पण विसरू नका. आणि माझे डेलीचे असे व्हिडिओ, मस्त रेसिपीज, माझे डेली व्लॉगिंग या सर्व गोष्टी येत असतात. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमचा काही प्रश्न असेल किंवा काय असेल ते तुम्ही मला विचारू शकतात, सजेस्ट करू शकतात. आणि बघा, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि पण खायला सांगते, एक नंबर झालेली. फेकण्यापेक्षा हे सर्वात उत्तम आहे बरं का. केळीपासून भरपूर अशी रेसिपी बनतात, ही पहिल्यांदाच मी बनवलेली आणि एक नंबर झालेली. पोरांनासुद्धा खूप आवडलेली. तुम्ही ब्रेडला वगैरे पण लावून पोरांना देऊ शकतात खायला, कारण की तेवढी मस्तच लागते ही. तर आता झालेले आहे, मी त्यामध्ये कट मारून बघितले की पडतात का नाही बघूया म्हणून, पण ते पण काय उपयोग नाही झाला माझा. तर आता मी चाकूनी केलेलं, ते चाकू पण व्यवस्थित असं मी क्लीन करून घेतलेलं आहे. आणि ताट पण उगाच घाण झालं, मग ते पण क्लीन करून ठेवून देणार आहे आता. तर आता पोरांना मी तसं देणार. आणि पोरांना पण खूप रात्रीपासून घाई चालू होती, काय झाले काय झाले, काय आहे काय नाही, पण त्यांना पण आवडलं खूप आणि मस्त खाल्लं त्यांनी पण आवडीने. तर बघू शकता, आता मी ते डब्बा जे आहे ना आपले सर्व, ते मी व्यवस्थित अशी क्लीन करून घेत आहे. आणि चला, आजचा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. मी आता आरवला भरवत आहे आणि आरवला पण आवडलेला खूपच. तर आरवला पण दिला, त्या पप्पांना दिला. मस्त नाश्ता झाल्यावर तेच खाल्लेलं. तर चला, भेटूया उद्या एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.